राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झाल्याच्या नंतर आज सुनेत्रा पवार यांचा शपथविधी मुंबईमध्ये होत आहे आणि हा शपथविधी पार पडत असताना अचानक शरद पवारांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये या शपथविधीबद्दल आपल्याला काही माहीत नाही असं सांगितल्याच्या नंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मेसेज गेला की पवार फॅमिलीमध्ये काहीतरी अविश्वासाचं वातावरण दिसतंय. मात्र ह्या 2-3 बैठकांमध्ये अचानकच पार्थ पवार यांची एंट्री झाली. मात्र ह्या दोन्ही बैठकांना बारामतीतले ज्येष्ठ नेते किरण गुजर उपस्थित होते. दादा, तुम्ही ह्या बैठकीला उपस्थित होता. सकाळी पवार साहेबांनी ती प्रेस घेतल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये थोडासा वेगळा मेसेज गेलेला होता. नेमकी ही बैठक कशासाठी होती आणि काय झालं? नाही, बैठक म्हणजे अशी कुठं घडून आलेली बैठक नाही झाली. कारण मी काल आपल्याला माहिती आहे की अस्थि विसर्जन झालं, त्याच्यानंतर विद्याप्रतिष्ठानच्या कॅम्पसमध्ये दादांचं उच्च स्मारक कशी करायची अशी आमची साधारणपणे पवारसाहेबांबरोबर चर्चा चालली होती. त्याच्या अनुषंगाने पवार कुटुंबियाच्यातली मंडळी पण तिथं त्या अनुषंगाने एकत्रित होती आणि सकाळच्या ह्याच्यामध्ये ज्या काही बातम्या आल्या, समज निर्माण झाले, निश्चित माझ्यासारख्याला वाटलं की की जर सर्वच पवार फॅमिली या बाबतीत दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जर एकमत आहे तर मग असं का व्हायला लागलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ समथिंग इज रॉंग, की कम्युनिकेशनमध्ये कुठंतरी काहीतरी लॅक्युना राहतो आहे. म्हणून मी म्हटलं की हे एकदा बोललं पाहिजे सगळ्यांनी एकमेकाशी. पण त्याप्रमाणे पार्थ पवार पण त्या ठिकाणी आले आणि पार्थ पवार आणि एंटायर पवार फॅमिलीमध्ये जे बोलणं झालं ते सगळं सकारात्मक झालं. त्याच्या अनुषंगाने काही एकमेकामध्ये समज गैरसमज किंवा कुणी निर्माण केले होते किंवा काही अपुऱ्या माहितीवर काही निर्माण झाले होते ते सगळे विषय संपले. आणि मग याच्यामध्ये की पार्थ पवार पण त्याच्यामध्ये सकारात्मकता आहे की ते म्हटले की माझ्या वडिलांनी म्हणजे दादांनी जे स्वप्न आहे आणि जो दिलेला शब्द आहे आणि त्यांची जी इच्छा होती त्या आम्ही पूर्ण करणार आहोत. म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरण. हो, अच्छा, दादांची इच्छा मी आपल्या मार्फत बोलून दाखवली होती की काय आहे ती, आणि तो स्टँड आजही आहे. बरोबर. मात्र गोविंद बागमधली बैठक संपल्याच्या नंतर तिथून जी युवा पिढी आहे ते सगळे कोणीच मीडियाशी न बोलता सगळे बाहेर पडलेले होते. त्याच्यानंतर परत सहयोगला तुमची आणि पार्थ पवारांची बैठक झाली. तिथं पार्थ पवारांचं काय म्हणणं? नाही, हेच म्हणणं आलं की त्याच्यामध्ये काही गोष्टी क्लिअर झाल्या, ह्या बरं झालं. कारण तसं असतं तुम्ही सांगा ना की पार्थ पवार सकाळीच मुंबईला निघून गेले असते किंवा काल रात्रीच गेले असते, ते इथं थांबले होते. थांबल्याची कारणं पण तशी आपण विचारात घ्या ना. म्हणजे असं काही नाही की, परंतु ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये काही बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्याला स्वरूप आलं, त्याच्यामध्ये माझ्याही लक्षात आलं की कुठंतरी एक क्लिअर होणं गरजेचं आहे फॅमिलीमध्ये. आणि त्या गोष्टी क्लिअर झाल्याने आत्ता पार्थ पवारांनी क्लिअर केलं आणि त्याच्या अनुषंगाने आज हा झाल्यानंतर वास्तविक ह्या प्रोसेस ज्या करायच्या त्या पॉलिटिकल पार्टी लिडर्सच्या लेवलवरच्या आहेत. त्यामुळे त्या पूर्ण करण्यासाठी किंवा त्याच्या अनुषंगाने काही बैठकीसाठी मग आत्ता पार्थ पवार निघाले तर रात्री उशिरापर्यंत पोहोचतील आणि पुढच्या प्रोसेस सुरू होतील. सकाळी जी शरद पवारांची पत्रकार परिषद झाली त्यांनी सांगितलेलं होतं की मला ह्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीबद्दल काहीही माहीत नाही आहे. याच्यामध्ये तुमची आणि शरद पवारांच्या बैठकीत काय झालं? कुणालाच माहीत नव्हतं. लक्षात घ्या तुम्ही, मीडियामधनं समजलं. कारण काल रात्री वहिनीसाहेब या ठिकाणी मुंबईला गेल्या. त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा गट ह्याच्या गटनेत्याची निवड हा विषय, आणि तो आपल्याला माहिती आहे की तो त्यातला एक प्रक्रियेतला भाग आहे, तो पूर्ण करणं आजचा गरजेचा होता. परंतु त्याच्या अनुषंगाने शपथविधी वगैरे ह्या पक्षातला अंतर्गत एक विषय आहे आणि हा पूर्ण करणं एक बाजू आणि दोन्ही पक्षांनी एकत्र येणं ही दुसरी बाजू. परंतु ह्याच्या काही स्टेप्स आहेत आणि त्या स्टेप्स वेळच्या वेळेला योग्य ठिकाणी निर्णय घेऊन पार पाडत असताना मात्र ह्याच्यामध्ये कम्युनिकेशन गॅप राहिली होती, ती पूर्ण झाली. पण रात्री सुनेत्रा पवार सुद्धा मुंबईला जाताना पवार साहेबांशी बोलणं झालं नव्हतं अशाही बातम्या येत होत्या. नाही, आता ते कसं काय सांगता येईल, कारण वहिनीसाहेब कुणी कुठल्या मनस्थितीत नव्हतं आपल्याला माहिती आहे कालपर्यंत, आणि अजूनही कुणी तसं सावरलं नाही. परंतु कसं आहे की राजकीय प्रक्रियेमध्ये आपण जर बघितलं की अशा वेळेला जे इन्सिडेंट राजकीय नेत्याबाबतीत घडले त्या वेळेला काय काय एक्झिक्यूट झालं त्याच्याच पद्धतीचा हा एक्झिक्युशनचा भाग होता. त्याच्यामुळं फक्त कसं एक मात्र एकमेकामध्ये मताचं कुठंतरी एकत्रीकरण होणं किंवा तिथपर्यंत जाणं ह्याच्यामध्ये लॅक्युना होता. आज सकाळी पवार कुटुंबाची बैठक झाली. या पवार कुटुंबाच्या बैठकीत सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला पवार कुटुंबाची सहमती आहे का? नाही, ऐका ना, सहमती असहमती हे तर दोन भाग वेगवेगळे आहेत. की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारसाहेबांचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचा आजच्या स्तराला, आणि याच्यामध्ये ह्या पार्टीचा हा जो विषय आहे हा वेगळा विषय होता. कारण ही प्रक्रिया करणं गरजेचं होतं. परंतु याच्यामध्ये गेल्या 2 दिवसामध्ये मी जेव्हा मीडियासमोर आपल्या माध्यमातून दिलं की अजितदादांची शेवटची इच्छा काय आहे आणि शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी जर सर्वच पवार फॅमिली या विषयात सकारात्मक असेल तर मग असे विषय का निर्माण होतात असं माझ्यासारख्याला वाटलं आणि ते एकत्र बसल्यामुळे संपले विषय. बरोबर.
आपण बघतोय की आज सकाळी गोविंदबागमध्ये पवार कुटुंबियांची बैठक झाली. या बैठकीला पार्थ पवार देखील हजर होते आणि ते पार्थ पवार नंतर त्यांच्या सहयोग बंगल्यावरती किरण गुजर यांच्याशी बैठक झाली. या शेवटची जी अजित पवारांची इच्छा होती त्याच्यामध्ये असं होतं की दोन्ही पक्ष एकत्र करण्याचे आणि हे दोन्ही पक्ष एकत्र करण्याच्या हालचाली दोन्ही पवार कुटुंबियांनी एकत्र येऊन पुढाकार घेतल्याचं लक्षात येत आहे. मात्र सुनेत्रा पवारांच्या या शपथविधीवरून शरद पवार गट नाराज आहे की त्यांची सकारात्मक भूमिका आहे याचं कोडं मात्र अद्याप उलगडलेलं नाही.